नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेलघरमध्ये घुमला पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचा आवाज। मी सदैव पत्रकारांसोबत। कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेंद्र शेठ घरत यांचे प्रतिपादन। पत्रकारांनी आता एकीची वज्रमूठ आवळण्याची गरज। डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी केले कळकळीचे आवाहन। पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला उजाळा देत मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान। दिनांक 6 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून शेलघर येथील जोमा नारायण घरत सभागृहात पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आयोजित केला होता। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी पत्रकारांचे कौतुक केले। आज बरोबर सद्य परिस्थितीत चालू असलेल्या घडामोडींचा चांगलाच समाचार घेतला। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार हे समाजाचा आरसा असून सध्या स्थानिक पत्रकार अतिशय चांगले काम करीत असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली। पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळली पाहिजे असे त्यांनी पत्रकारांना आवाहन केले। यावेळी सचिव डॉक्टर वैभव पाटील, सहसचिव ज्ञानेश्वर कोळी, महाराष्ट्र सदस्य रोहिदास जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी स्मिता पाटील, आरती पाटील, दिव्या लोकरे उपस्थित होते। पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या कृष्णा पाटील आणि गोविंद जोशी यांना महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अलंकार भोईर यांच्या सुमधुर गीतांनी आणि सुप्रसिद्ध कवी अशोक घरत यांच्या सुंदर कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढली। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापक अक्षय पाटील यांनी केले। यावेळी राज्यभरातील 100हून अधिक पत्रकार उपस्थित होते। पत्रकार दिनी पत्रकारांचा यथोचित सन्मान करणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची चर्चा रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नाक्यावर ऐकायला आली। आवाज महामुंबईचा चॅनलसह मिलिंद खार पाटील, शेलघर, पनवेल। पत्रकार बंधू भगिनींनो, आज सोशल मीडियाचा काळ आहे। बातम्या वेगाने पोहोचतात, पण वेगापेक्षा सत्य महत्वाचे आहे। बातमीपेक्षा माणूस मोठा, सनसनाटीपेक्षा समाजहीन मोठे, प्रसिद्धीपेक्षा विश्वास मोठा, हे मूल्य जपणारी पत्रकारिता आपण सर्वांनी मिळून पुढे उपयोग नाहीये। मूठ जी आहे ही वज्रमूठ बनली पाहिजे। ही 5 बोटं एकत्र आली तरच आपण लढू शकतो आणि ही 5 बोटं एकत्र येण्यासाठी एकी असणं गरजेचं आहे। आणि आज ही एकी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला इथे जाणवते, कारण आपण महाराष्ट्रभरातील नाही आहोत, फक्त नवी मुंबईतून आहोत। आपल्या पत्रकार उत्कर्ष समितीला बाळशास्त्री जांभेकर यांनी आपली सुरुवात केली, त्यांना अभिवादन करतो। आणि पूर्व्यामध्ये पहिल्यांदा कार्यक्रम पनवेल पत्रकार दिनाचा सुरू दिवाळीच्या 2 दिवस अगोदर पत्रकारांमध्ये मिठाई बॉक्सनी द्यायचो। पूर्वी 2 होते, 5 झाले, 7 झाले। आता याच हॉलमध्ये येतो 200-250 पत्रकार माझ्या पत्रकार परिषदेला येतात। त्यांना दरवर्षी न चुकता 30, 35 किंवा 36 वर्ष झाले असतील मिठाई बॉक्स देतो। थोडाफार समाजामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं। जेवढे क्रिकेटवाले येतात, जेव्हा हरनाम सप्ताहवाले येतात, जेवढे मंदिरासाठी येतात, ज्यांना आजारपर्यंत प्रॉब्लेम आहे, का डायलिसिस आहे, कॅन्सर असतात, त्या लोकांना आपण येता परिस्थिती आहे। आणि तुम्हाला जर बाळशास्त्री जांभेकरांचा विचार टिकवायचा असेल तर तुम्हाला याच्यासाठी लढलं पाहिजे, त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे। एवढंच मी त्यांना आपल्यास विनंती करेन आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि मी पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतो। आम्हाला बोलवून जर सन्मान केला तर डॉक्टर साहेब तुमचं आणि सर्व मंडळींचं मी आभार मानतो आणि थांबतो। 2016 साली करण्यात आली, परंतु
पत्रकारिता ही त्याच्या खूप पूर्वी अगोदरपासून मी करत होतो. सांगण्यासाठी गेलं तर पत्रकारिता क्षेत्रात येण्यासाठीची त्या काळातली इथली जी परिस्थिती होती, ज्याला राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही कारणीभूत ठरली. कारण इथे त्या काळी असणारं 2000 किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये या भागातली परिस्थिती इथील सर्वच नागरिकांना माहिती आहे की एकाची राजसत्ता इथे असायची किंवा काळात हे कुठेतरी शासन स्तरावर फक्त केलं जायचं आणि मग त्याच्यातून पुढे जाऊन पेपरच्या माध्यमातून ही माझी पत्रकारितेची सुरुवात झाली. कडून काहीतरी चांगला आर्थिक योगदान त्यांना शासकीय सुविधा मिळाव्यात ही बाब आम्ही प्रामुख्याने सध्या समोर आहे. शासन स्तरावर त्याचे प्रयत्न चालू आहेत.